गेली पुणे येशू इथं आणि मी त्या येशूसाठी आणि त्याच्या नावासाठी त्याच्या लोकांसाठी काल रात्रीपासून प्रवास करत आहे. माझ्यासाठी कोणता मंत्री महत्वाचा नाही, माझ्यासाठी कोणता अधिकारी महत्वाचा नाही, माझ्यासाठी सरकार पण महत्वाचं नाही, कारण अद्भुत सरकार आणि अद्भुत मंत्री माझा बाप आहे. ही उपदेशाची जागा नाहीये, संदेश सांगण्याची जागा नाहीये. इथे वेगवेगळे रेफरन्सेस सांगून तुम्हाला प्रचार करण्याचं ठिकाण नाही, ते चर्च आहे. ही संविधानिक लढाई आहे, कायद्याची लढाई आहे आणि त्या कायद्यावरती भाष्य झालं पाहिजे. मी पाळक आहे आणि मला पाळकाची व्यथा चांगली माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी पाळक लोकांना सांगेन, तुम्ही स्वतः अपडेट राहा, म्हणजे दुसऱ्याच्या कुबड्या वापरायची वेळ तुम्हाला येणार नाही. आज एक बातमी माझ्याकडे आली आणि ती बातमी अशी आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर पडळकरांच्या विरोधात एवढे मोर्चे चालले आहेत. काय आहे मोर्चाचं कारण? पडळकरांनी काय केलं, गोपेंनी काय केलं, सुपारी दिली. महाराष्ट्रात गाजत आहे, मोठ्याने बोला तुम्ही, थोड्यात मला काय प्रॉब्लेम. महाराष्ट्रात काय गाजत आहे? गोप्याने सुपारी दिली. कुणाला मारायची? बर, मग पडळकरांच्या त्या भाषणात आक्षेपार्ह काहीच नाही. पोलीस अधीक्षक घुगे म्हणतात. म्हणून त्या घुगेंना पण मला सांगायचंय, घुगूबाई तुम्ही एवढं घुगू नका, कारण आजच मी पडळकरावरती पिटिशन दाखल केली आहे. त्याचं आयुष्य संपेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील शंभर साळवे त्याला आठवणीत ठेवावा लागेल. मला बरीच लोक आली, ती म्हटली ते भाषण करणारे तुम्हीच का? तो मीच. 25 वर्ष शांत बसलेला तोच मी. जर यांनी आम्हाला जागा केला आहे तर यांना सळुकीपणा करण्याची ताकद पण आमच्यात आहे आणि कायदेशीर बाबीने कार्यक्रम करू. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ते तुम्हाला इतकं मजबूर करतील, ते इतके तुम्हाला चिथावतील की तुमच्या हातातला पेन खाली पडावा आणि तुमच्या हातामध्ये शस्त्र यावं. आम्ही मूर्ख लोक नाहीये, कारण ही जी लढाई आहे ही संविधानाची आहे, कायद्याची आहे, वाक्चातुर्याची आहे. तुम्हाला तुमचे प्रश्न हे मांडता आली पाहिजे, पण मांडणार कोण? कोण मांडणार? आमच्यासाठी विधान भवनात बोला, आमच्यासाठी संसदेत बोला. अरे तुम्ही किती दिवस उधारीचे मुखवटे मागणार आहात? किती दिवस तुम्ही कुबड्या मागणार आहात? का तुमच्या चर्चेसमध्ये IAS ऑफिसर तयार होऊ शकत नाही? का तुमच्या चर्चेसमध्ये चांगल्या प्रकारचे IPS अधिकारी तयार होऊ शकत नाही? सर्वात मोठे दोषी आहे ते धर्मगुरू, ज्यांनी समाजामध्ये या लोकांवरती बंधनं टाकून या लोकांना अपंग बनवलं आणि आज याच लोकशाहीच्या रकान्यातून ख्रिस्ती लोक बाजूला गेले आहेत. मी थोडक्यांसाठी बोलेल. मी ज्या दिवशी उतरलो त्या दिवशी मरण स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे, चर्चेसमध्ये आमच्या आया बहिणी येतात तेव्हा कुंकू पुसून येतात, तेव्हाच आम्ही मेलो म्हणून आमच्या घरच्यांनी आम्हाला सोडलेलं आहे. महत्वाची गोष्ट, त्याचा दुसरा पॉईंट, ज्यांनी SC STचं आरक्षण घेतलेलं आहे आणि त्या आरक्षणावरती ते नोकरीवरती आहेत, त्यांच्यासाठी त्याची स्वतःची फौज तयार झाली आहे आणि ते असं म्हणतात की जर कोणाच्या घरामध्ये क्रॉस, स्टेटसला जर येशू, जर त्याची कोणती वचनं जर दिसली तर त्याला लगेच नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावं. त्या वेडपटाला कळत नाही. 6 मे 2025 केरळाचा हायकोर्टाचा 2 जजेसचा निकाल आहे की बाबा तो SC ST कॅटेगरीचा असेल, पण त्याची जर साधना भक्ती जर ख्रिस्ती पद्धतीची असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार नाहीये. पी मुंडेश्वरी हिच्या बाबतीमध्ये कर्नाटक न्यायालयाने दिलेला निकाल आहे की तुम्ही गळ्यात क्रॉस घातल्याने आणि तुमच्या घरामध्ये बायबल ठेवल्याने तुमचं
कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही, तुमची नोकरी जात नाही. जर ऐकत असाल तर हात वरती करून प्रेस म्हणा. बस तुम्ही आत्माला पुष्कळ आहे. नंबर 2, पुढे जाऊया. एससी आणि एसटी कॅटेगरी मधल्या लोकांनी ज्यांनी त्यानुसार आपली नोकरी हासिल केलेली आहे, या लोकांची नोकरी जाणार नाही या सगळ्यांना सांगा. कारण धर्म स्वीकारल्याने आर्थिक रूपांतर होत नाही आणि म्हणून अनेक केसेस पैकी मर्ज केले आहे 7 केसेस. त्या 7 केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही चालू आहेत. पहिल्या त्यांनी पट्ट्या पडळकरला म्हणावा आणि नंतर आमच्या नोकऱ्या घालवायचा प्रयत्न कर बावराटा. हे सन्माननीय युवा आमदार या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून विनंती आहे. कायद्याची लढाई आहे, आमच्या हक्काची लढाई आहे, आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आम्ही या भारत देशात जन्मलेले आहोत. आम्ही या मातीतले आहोत. आम्ही अमेरिकेतून आलो नाही, आम्ही फॉरेनहून आलो नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी नेहमी फाईल घेऊन फिरतो. आता वेळ नाही, खरवड माझ्या हातात आली, काय बोलणार जास्त तरी. ही जी जात आहे, ही आम्हाला जी दबाव पाहते, आम्हाला जी आम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये येऊन जो मानपान आम्हाला मिळायला लागला, इथे पण त्यांना जळजळ व्हायला लागली. इथे पण ते आमच्याकडे पाहताना कसे पाहतात माहिती का, ते ख्रिस्ती का. आणि मग तुमच्याकडे बलुतेदारकी करत होतो तेव्हा तिथे पण दाबणार, इथे पण दाबणार, आम्हाला तिकडे पण नाही राहू देणार, इकडे पण नाही राहू देणार. तुमच्याकडे आलं तर आमची जात पण विचारणार. मी पडळकरला चॅलेंज करतो, या भारत देशामध्ये 4 शंकराचार्य किती, त्यापैकी एका शंकराचार्याची जागा पडळकरला द्या. मी आता ख्रिस्ती धर्म सोडून देतो त्याच्या मागे. हिंदू धर्मानुसार हा कोण आहे, कोण आहे, शूद्र आहे. त्याला म्हणाव 4 शंकराचार्यापैकी एका शंकराचार्याची जागा तुला घे, मी माझा अख्खं चर्च घेऊन तुझ्या पाठीमागे होतो. आणि म्हणून हुशारीनं लढा, वेड्यासारखं जगू नका, मेंढका नसलेल्या मेंढपाळासारखं असं काही करू नका, उगाच वेड्यासारखं काही करू नका. आणि मला ही गोष्ट नेहमी आता इतकी खटकते की आपल्या लोकांमध्ये जे असायला पाहिजे ते नाहीये, जे नसायला पाहिजे ते जास्त आहे. अवांतर गोष्टी सोडून द्या, आमचा रखवाला त्याच्याशिवाय कोणी नाही. जेव्हा तो हराईल आमच्या बाजूने, तेव्हा झिलरे आम्ही सहजच जिंकणार आहोत. पिटिशन दाखल झाली आहे. परत एकदा सांगतो, पडळकर अहिल्यानगर मधला राहुरीचं नाव तू घेतलेलं आहे, राहुरीचे चर्चेस पाडायची तो आव्हान केलेलं आहे. भामट्या, हे लक्षात ठेव, म्हाताऱ्या बाईची जमीन लुटणाऱ्या आणि भावापेक्षा पण जास्त जवळचा असलेला मित्र जो पाळत आहे, त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यावरती तपास करून त्याला फॉरेनमधून फंड येतो हे तू दाखवून त्याचं खच्चीकरण करणाऱ्या तो मित्राचा घातकी बिराबाची शपथ होऊन तू बिराबाला मारायला निघाला आणि पक्ष सोडला. हे खोट्या अवलादी पक्षांतर करणाऱ्या तू पुन्हा एकाचा झाला नाही, तू याही सरकारचं होणार नाही. म्हणून तो ओपन चॅलेंज आहे. तू बोलला ना, तुझ्या भाषेत बोलतो ना, तुला त्या भाषेत उत्तर मिळेल. तू कायद्याच्या चाकुरीत ते तुला कायदा सांगतो, तू धर्माच्या बाबतीत ते तुला धर्म सांगतो. तुला चॅलेंज आहे, कारण आम्ही त्या देवाची शिकवण घेऊन आलो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. आम्ही जगाला प्रेम अर्पण करायला आले लोक. येशूने जगावर प्रेम केलं, एका समुदायावर, एका जातीवर, एका गावावर नाही. आणि म्हणून आम्ही ते बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. पडळकर, अजूनही तुला असं वाटत असेल तुझ्या बाजूने 4-5 बोलले, विधान भवन, संसद भवन हे काही कायमस्वरूपी राहत नाही. त्याही खुर्च्या खाली होतात. आमच्या ताब्यात आल्याशिवाय तुम्ही राहत नाही. येतेच पुढचे दिवस, कभी सास कभी बहू पाहून घेऊ. आणि म्हणून थँक्यू साहेब, उशिरा की होत नाही, तुम्ही मला वेळ दिला. खूप आभार मानतो, खूप आभारी.